हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. कारण इथं बघा मी अजिबात खवा वगैरे काहीही वापरलेलं नाही. खवा न वापरता इथं मी मस्त गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे. तर बघा सध्या गाजराचा सीझन चालू आहे आणि बघा इथं मी अर्धा किलो इतकी गाजर घेतलेले आहेत. पहिल्यांदा तर ही गाजर बघा मी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेत. आता बघा माझ्याकडे या पद्धतीची किसणी आहे. या किसणीवरती बघा मी हे गाजर छान असं किसून घेणार आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीची किसणी असेल तर तुम्ही ती यूज करा. तर बघा इथं बघा मी गाजरावरची साल अजिबात काढत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजरावरची जर तुम्हाला गरज वाटली तरच त्यावरची साल काढा किंवा नाही काढली तरीही चालेल. तर मी यावरची साल न काढताच बघा गाजर छान असं किसून घेते. बघू शकताय या पद्धतीने मी गाजर छान असा किसून घेतलेला आहे. इथं मी सगळा गाजर मस्त असा किसून घेतलेला आहे. बघू शकताय अगदी बारीक नाही, या पद्धतीचा गाजर छान किसून झालेला आहे. तुमच्याकडे जर यापेक्षा अगदी बारीक किसणी असेल तर तुम्ही त्याने गाजर किसून घ्या किंवा बघा तुम्ही अगदी मिक्सरला ओबडधोबड असा फिरवून घेतला तरीही चालेल. तर बघा आता गाजराचा हलवा बनवायचा आहे. त्यासाठी इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये बघा मी 2 चमचा इतकं घरगुती साजूक तूप वापरते. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही थोडंसं बघा तेल वापरलं तरीही चालेल. पण शक्यतो बघा गाजराचा हलवा किंवा कुठलाही गोड पदार्थ तुपात बनवायचा, मस्त टेस्ट येते. तूप छान गरम झालं की यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेत. ड्रायफ्रूट्समध्ये बघा मी थोडंसं काजू आणि बदाम छान असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत ते घातलेत. काजू बदाम मी तेलामध्ये बघा अगदी 1 मिनिटासाठी छान फ्राय करून घेतलेत. त्यानंतर यामध्ये बघा किसून घेतलेला जो गाजराचा किस आहे तो गाजराचा किस मी यामध्ये घालते. आणि बघा आमचा जो किचन वटा आहे त्याच्या बघा अगदी समोरच्या साईडला खिडकी आहे, त्यामुळं बघा खिडकीतून ऊन येतंय, त्यामुळं थोडंसं समजून घ्या. तर बघा गाजराचा किस घातल्यानंतर मी बघा उलटण्याने हा गाजराचा किस मी छान असा 1 ते 2 मिनिटासाठी बघा तुपामध्ये छान असा परतून घेते. बघू शकताय मी 2 ते 3 मिनिटासाठी हा गाजराचा किस छान असा परतून घेते. आणि बघू शकताय हलकासा रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा जितका शक्य होईल बघा तितका मस्त तुपामध्ये हा किस छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर यावरती झाकण ठेवून बघा मी अगदी 2 ते 3 मिनिटासाठी हा गाजराचा किस छान असा वाफवून घेते. बघू शकताय मस्त असा कलर चेंज झालेला आहे, मस्त कलर आलेला आहे बघा. आता परत एकदा मी याला व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिटासाठी छान असं परतून घेते. बऱ्यापैकी आपला गाजर जे आहे बघा ते छान असं बघा वाफवलं गेलेलं आहे. आता यामध्ये बघा मी 1 ते 1.5 वाटी इतकं दूध घालते. इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल तर ते तुम्ही दूध वापरा. इथं मी अजिबात खवा वगैरे वापरलेला नाही. इथं मी फुल फॅट साई सकट बघा म्हशीचं दूध घेतलेलं आहे, ते दूध घातलंय. दूध घालून बघा याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकताय आता यामध्ये बघा 1 वाटी इतकी मी साखर घातली आहे. इथं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर थोडीशी वाढवली तरीही चालेल किंवा थोडं कमी हवं असेल थोडं कमीसुद्धा वापरा. साखर यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर बघा परत एकदा यामध्ये 1 ते 2 चमचा इतकं साजूक तूप घातलंय. तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा 2 ते 3 मिनिटासाठी गाजर छान असा वाफवून घ्यायचा. बघू शकताय मी त्यावरचं झाकण काढलंय आणि बघा थोडासा मला ओलसर वाटतंय. त्यानंतर यामध्ये बघा मी 2 अख्खी विलायची यामध्ये घातलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही विलायची पावडरसुद्धा घालू शकता. अख्खी विलायची घालून परत एकदा बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यावरती बघा परत एकदा झाकण ठेवून मी अगदी 1 मिनिटासाठी याला छान वाफवून घेणार आहे. बघू शकताय मी यावरती झाकण काढलंय आणि अगदी थोडंसं सोलसरपणा जाणवतोय बघा. आणि ह्याच स्टेजला बघा इथं गॅस बंद करून घ्यायचा. यापेक्षा जास्त आपल्याला हा हलवा बघा कडक होऊ द्यायचा नाही, म्हणजे वाफवून जास्त घ्यायचा नाही. नाहीतर काय होतं यामधला पूर्ण पाक आटून गेला तर काय होतं जो गाजराचा हलवा आहे तो बघा थंड झाल्यानंतर खायला अगदी कडक लागतो. त्यामुळं काय करायचं थोडासा ओलसर असतानाच गॅस बंद करून घ्यायचा. मस्त गाजराचा हलवा बनून तयार आहे. तुम्हाला मी हा हलवा बघा एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकताय
किती मस्त असा दिसायला लागलेला आहे. गरम गरम आहे, छान वाफा सुटायला लागलेल्या आहेत. आणि त्याचसोबत बघू शकताय अजिबात कुठलाही फूड कलर वगैरे वापरलेला नाही किंवा खवासुद्धा यामध्ये घातलेला नाही बघा. तरीसुद्धा हलव्याला मस्त असा कलर आलेला आहे आणि दिसायला तर बघा किती छान असा दिसायला लागलेला आहे. आता यावरती मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेते. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी यामध्ये बघा थोडेसे काजू, बदाम आणि मनुके घातलेले आहेत. आणि बघू शकता जितका हलवा आपला दिसायला सुंदर दिसतोय अगदी सेम तसाच बघा खायलासुद्धा खूप छान लागतो. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने अगदी कमी साहित्यात झटपट असा गाजराचा हलवा नक्की बनवून बघा. बनवायला अगदी सोपा आहे आणि त्याचसोबत चवीला अप्रतिम असा लागतो. तर तुम्हाला आजची ही गाजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.